दुकान तो बंद है, पर मुझे पूरा डाउट है कि मेरा फोन टेलर के पास ही है। लेकिन अगर दुकान बंद है तो वो घर पे लेके गया होगा क्या? घर पे जाके देखूं क्या? देखती हूँ। अरे तुझी झाली तरकट, तुझी काठी चोरतेस वय रे माझी. तुला काय वाटलं मला कळणार नाही का? त्या भामटेचं गुण लागलं वाटतं तुला. ढवळ्या शेजारी बांधला पावळा वाण नाही पण गुण लागला. अयो आजीला सगळं दिसतंय. आजी नाटक करत होती एवढे दिवस. मी ते नुसतं चष्मा घातलाय. आपल्याला गंडवते आजी. ए मम्मी, आजीला गंडवली आपल्याला मम्मी. ए गंडवत नाही मी काय त्या भामट्यागत नाहीये. दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं. आत्या, माझ्या गोपाळचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला दिस जात नाही भाई. हा जातो ना, चांगला जातो दिवस. त्याचं नाव काढलं ना तर माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. असं वाटतं दात वट खाऊन चांगलं त्याला शिव्या घालाव्यात. अहो पण आजी मग तुमचे दात कवळी पडेल की. वय ग लाली, नवऱ्याची वाट बघती वय ग. अगं येईल की तो. लाले, अगं आत्ताच जेवून गेला ना त्यो. येईल तो इतक्यातच. अगं काहीतरी काम करत असेल दुकानात. लाली बघ बाई, नवऱ्याची वाट बघ. काम करायला काय हिकता आम्ही हाय तीच. ए रंजे, बाकीच्यांचं राहू दे. तुझ्या लेखाकडे आधी ध्यान दे. काय त्याला म्हणा दारू डोसणं बंद कर, नाहीतर नोकरी बिकरी गेली ना तर गावात भीक मागायची पाळी येईल. हा, कशाला भीक मागायची वेळ येईल? त्याच्या घरचं काही कमी आहे का? त्याला काय बी देणार नाही मी. असं कसं मिळणार नाही? गोपाळ बरी देत आहे. अभी घर पे सब लोग रहेंगे, जाऊं कि नहीं जाऊं? और सब कह रहे थे अपना मोबाइल ढूंढूंगी कैसे मैं? जाती हूँ. रंजे, सारखं सारखं गोपाळला काय मध्ये खेचतेस का? इकडे सुद्धा काहीचा विषय चाललाय ना वा? मग एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा, असं का बरं? मी नाही खापून घ्यायची. ए सॉरी, मैं गलत टाइम पे आई क्या? नाही नाही, हे अगं असंच गप्पा मारत बसलो होतो. खाना हो गया आप लोगों का? वय की आत्ताच जेवण झालं. टेलर बाबू किधर है? दिख नहीं रहे. ते जेवण केव्हाच दुकानावर गेलेत, अजून आले नाही. नहीं, दुकान पे तो नहीं थे. मैं अभी दुकान जाके ही आई. दुकान बंद आहे. मग हे कुठे गेले? गेला असेल मुडदा कुठेतरी उकिरड्या फुकायला. टेलर घर पे नहीं है. यही मौका है, उसके रूम पे जाके देख लेती हूँ. लाली, पानी मिलेगा प्लीज? हाँ आणते. होय, मालिसा बघा आता काहीतरी. चला. वय आणते. मैं आई. पाहुणे बाई, तुम्ही इथं आमच्या खोलीत काय करताय? वो लाली, मेरा ना मोबाइल चोरी हो गया था, तो वाड़े में कहीं होगा तो तुम क्या मेरी हेल्प कर सकती हो देखने में? तुम्हाला आमच्या वाड्यातली माणसं चोर वाटली का? तुमचा मोबाईल आमच्याकडे का असेल? नहीं, किसी ने चुराया है ऐसा मैं नहीं बोल रही हूँ, पर शायद किसी को दिखा होगा तो. वो क्या है ना कि टेलर बाबू की दुकान के पास ही गुम हो गया था. कहीं टेलर बाबू ने तो. यांचा काय संबंध आहे? हे कशाला तुमचा मोबाईल घेतील? अहो चुकून जरी सापडला असता ना त्यांनी परत आणून दिला असता.
कुणाच्या एका पैशाला पण हात नाही लावणार हे, एवढे चांगले आहेत. अब कैसे बताऊं मैं इसे कि वो नकली गोपाल कैसा है? मेरे पास अभी कोई सबूत नहीं है, वरना उसके असली चेहरे से मैं सबकी पहचान करा के ही रहती. तुम्हाला असं आमच्या वाड्यातल्या माणसांवर संशय घेणं पटतंय का हो? बोला ना. तुम्हाला माझ्या नवऱ्यावर डाऊट आहे ना? ही त्यांचीच खोली आहे. आपण शोधूया तुमचा मोबाईल. या बघा ना, शोधा. आपण शोधूया. लाली, तुम गलत समझ रही हो लाली. असं कसं? तुम्हाला संशय आलाय ना, मग खात्री पण करून घ्यायला पाहिजे. बघा ना. लाली प्लीज. हाय का तुमचा मोबाईल? बघितलं, मिळाला मोबाईल नाही ना. आता इथून पुढं माझ्या नवऱ्यावर संशय नाही घ्यायचा. ठीक है, मैं नहीं करूंगी डाउट टेलर बाबू पे. तुम गुस्सा मत हो. लेकिन वो है कहाँ? घर पे भी नहीं है, दुकान पे भी नहीं है. कहीं वो भाग तो नहीं गया ना? ए बाई, जा ना तू. माझा नवरा आहे, मी बघीन काय करायचं ते. तू नको काळजी करू, जा इथनं. इसे बता दूं क्या गोपाल का असली सच? जा म्हटलं ना. ही म्हणते तसं हे खरंच दुकानावर नसतील तर बघाय पाहिजे. खरंच दुकानाला कुलूप आहे. गाडी पण नाहीये. कुठे गेले असतील? हो मला ना आता भ्या वाटायला लागले हो. आपला गोपाळ कुठं असेल? परत पळून तर गेला नसेल ना हो तो? तुम्ही एकदा जाऊन बघून या ना त्याला. काय गरज नाही बघायची. सुंठी वाचून खोकला गेला. आत्या, तुम्ही सारखं माझ्या गोपाळच्या मुलावर कशाला उठता हो? अगं ते तुझा लोकच नाही. हे म्हातारे, आता बास ना रातची कटकट. हा? आणि तुम्ही बी हो काय असं करताय? कुणी काय बी बोललं तरी लगेच डोळ्यात पाणी. काय चाललंय? तुम्हाला नाही करणार. माझ्या आईचं काळीच आहे. एक तर 20 वर्ष माझं लेकरू माझ्यापासून लांब होतं. मला आता त्याला परत गमवायचं नाही. अहो, यायला उशीर झाला म्हणजे तो पळूनच गेला असं नसतंय. हा, काहीतरी कामात असेल, येईल. नाही हो, असं न सांगता तो कुठे जात बी नाही. आणि या टायमापुरतं तो परत येतो. हे बघा, तो काहीतरी माल आणायला गेला असेल किंवा डिलिव्हरी द्यायला गेला असेल किंवा काहीतरी अर्जंट काम निघालं असेल. येईल तो. आपण रातभर वाट बघू त्याची. हा, कशाला वाट बघायची? गेला असेल पळून, आता येत नसतोय. आत्या बस झालं आता. आता एक शब्द मी ऐकून घेणार नाही, नाही तर मी आई तर माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. ए, तुमच्या बायकाचं सगळं टोकाचंच असते का? हा? काय चाललंय? आणि म्हातारे, तू आता ना जरा झोपच, सांगतो मी तुला. नाही दिवसभर शिव्या देऊन आणि टोमडी मारून तू थकली असशील की. झोप की आता, झोप. ए, मी शिवे देत असले ना तरी माझ्या मनात खोट नाही त्या भामट्यागत. चला आणि पटकी लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं लागलं दार त्याचं. लाली वहिनी आली. गोपाळ दादा नाही आला. नाही. लाली वहिनी, गोपाळ दादा मग काय खरंच घर सोडून गेलाय का? नाही, कुठं नाही गेलेत ते. येतील, नक्की परत येतील. चला झोपा आता सगळे. चला चला. ए, बस झालं तुमची अभ्यासाची नाटकं. चला झोपा आता. चला झोप घ्या म्हातारी तू पण.
काय ग झाले अजून गोपाळ नाही आला घरी? नाही ना आत्याबाई, रात्रभर वाट बघत होते ह्यांची. रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. असं वाटायचं आत्ता येतील, आत्ता दार वाजल, आत्ता ह्यांचा आवाज येईल. पण सकाळ झाली तरी आले नाही ते. कुठं गेले असतात? मी तरी काय सांगू ग पोरी, मला तर काय बी कळना झालं की माझ्या नशिबात माझ्या लेखाचं सुख लिहिलंय का नाही. असं नका बोलू, येतील हे परत. वय की ग, पण त्या आधी गोपाळला आपल्याला हुडकायला पाहिजेच. थांब. सुधाकर, सुधाकर, सुधाकर. ए काय झालं गे सकाळ सकाळ वरडायला? हा, माझ्या कानाचं पडदं फाटतेल की. सुधाकर, अरे ये की बाहेर. ओके, काय ग, काय झालं, काय ओरडतीस? अरे काल रातच्याला वाटलं होतं गोपाळ येईल घरी, पण तो अजून नाही आला. आता तूच काय तर कर रे बाबा. अगं आता मी काय करू? हा, मी चौकशी केली की सगळ्यांना वाटतं की मी पाळत ठेवतोय म्हणून. आता लक्ष दिलं नाही की तुम्हीच म्हणताय काहीतरी कर. काय करू? मिळालं का तुला कारण काम न करायला घरातलं? हा? अरे घरातल्या गोष्टींची जबाबदारी घे कधीतरी. हा? अरे रात्रभर आपला भाऊ घरात नाही म्हटल्यावर पण तू म्हणतो मी काय करू? कसला रे भाऊ तू? हा? मी नाही त्याला भाव मानत. बोललास ना पुण्यांदा, तू त्याला भाऊ नाही मानत ना? हा, नाही मानत ना? मग आजपासून मला बी बाप मानायचं नाही. माझ्या इस्टेटी मधला एक दमडा तुला द्यायचो नाही आता. अहो आता हे इस्टेटीचं कुठून आलं मध्येच? काय चाललंय काय तुमचं? इथं माझ्या गोपाळचा विचार हाय का नाही कोणाला? इथं माझा लोक घरी आला नाहीये, त्याची कोण काळजी बी करत नाही. काय त्या मुडद्याची काळजी करायची आहे? त्याची झाली तरकट, त्याची कुठेतरी काहीतरी कांड केला असेल आणि त्या अंगाशी येईल म्हणून गेला असेल पळून तो भामटा. आत्या नीट बोलायचा माझ्या लेखाबद्दल. मी काय बी वावगा ऐकून घेणार नाही, आधीच सांगते. मी काय म्हणते, आत्याबाईंचं म्हणणं थोडा वेळ बाजूला ठेवू, पण पळून गेला नसेल कशावरून? हा तर 20 वर्षापूर्वी गेलाच होता की पळून, तसंच आत्ता गेला असेल. तेव्हा भिवून गेले होते ते. आता कसली भीती आहे त्यांना? सगळं तर चांगलंच चाललंय की. का तुमची अशी इच्छा आहे त्यांनी पळून जावं? हाय का आता, मी का म्हणलंय असं? असं म्हणू पण नका. काय लग्न झालंय आता त्यांचं, आणि ही त्यांची बायको त्यांना असं पळून नाही जाऊ देणार. पाताळात जरी असतील ना तरी हुडकून काढल. पण भाऊजी पातळात जाऊन का लागतील? म्हणजे तुला एक काका बाई आहे व्हय, पातळात जायला? या मायलेकांचं डोकं वाईट, जरा शांत बसा. मी काय म्हणतो, आपण दुपारपर्यंत जरा गोपाळची वाट बघूया. नाही, मला असं गप्प घरात बसून वाट नाही बघता येणार. मी जाऊन हुडकून आणते ह्यांना. काय हाताला लागणार नाही आता. वाट्याला फाटण गावाला हेलपाटा अशी गत होणार आहे तुझी. हा, तो गेला त्याचं काम करून, तो आता येत नसतोय. काय वाट बघू नको त्याची, विसरून जा त्याला. हे म्हातारे, अरे कधीतरी गोड बोल. ए चिवळ्या, मला खोटं वागायला येत नाही. हा, तोंडावर गाड्यान मनात पाड. मी खरंय ते बोलती, पटलं तर घ्या नाही तर द्या सोडून. आत्याबाई, मी चालले ह्यांना हुडकायला. लाले बाबा, तुम्ही काय बघत बसलाय? जावा की हुडका माझ्या गोपाळला, जावा. हा ठीक आहे, जातो. हे
नाश्ता वाढ. लकी एक कप कॉफी दे रे. लाज वाटते कर तुला कॉफी मागाय हा? का काय झालं? आल्या का 5 महिने झालं तू माझ्या चहाच पैसे दिले नाही ती आणि कॉफी मागतेस वे. अरे लाज वाटते म्हणून तर आता मी ठरवलंय तुझ्याकडनं उधारीवर चहा प्यायचा नाही. हे म्हणजे तू आज माझं उधारीचे पैसे देणार ना? दिकी दिकीला का लय कडकी आहे दिकी थोडं तरी दे. अरे आता मी ठरवलंय तुझ्याकडनं उधारीवर चहा नाही प्याणार, कॉफी प्याणार आहे. ठेव खाली ठेव खाली. चहा कॉफी नाही तुला माझ्या टपरीवर पाणी सुद्धा मिळणार नाही. उठ उठ पहिला उठ. तू चहा मागायला ना तर देतो तुला घंटा चहा. आता ये कधी माझ्या दुकानावर तुझ्या मैत्रिणीला गिफ्ट घ्यायला, देतो तुला. लकी भाऊजी हा आमच्या ह्यानं बघितलं का? कॉपाळा अहो त्याला मी रोजच बघतो की. काल पण बघितलं दुकानावर होता. काल रात्री दुकानावर कुणी येऊन गेलं का? किंवा ह्यांना कुठं बाहेर जाताना बघितलं का? काल रात्री म्हणजे मी होतो तोपर्यंत कोणच नाही आलं. मग काही गिऱ्हाईक यायची बंद झाली मग मीच घरी गेलो. पण मी जास्त वर गोपाळ दुकानात होता. तुम्ही इथं किती वाजेपर्यंत असता? माझं काही फिक्स नसते हो. 8 8:30 कधी कधी 9 गिऱ्हाईक काय ना. नाही हो, त्याच्यानंतर मी येऊन त्यांना जेवायला घेऊन गेले आणि मग ते परत काम करायला दुकानावर आले. त्याच्यानंतर कुठं गेले असतील? वहिनी गोपाळ घरी नाही आला का? आप अभी यहाँ? हां, यांनाच बघायला आले होते. सॉरी, काल मी तुमच्यावर रागावली. कोई बात नहीं. कुछ पता चला टेलर बाबू के बारे में? नाही मतलब वो रात को घर नहीं आए? नाही ना हो, कहाँ गए होंगे फिर? तेच कळना झालंय. तुम टेंशन मत लो, हम दोनों साथ में मिलके ढूंढते हैं. हां चला. ए लाली, गोपाळ कुठे? आणि त्यानं अजून दुकान का नाही उघडलं? तुला काय करायचंय? तुला विचारलंय ना, मग नीट उत्तर दे ना. नाही सांगणार. काय करशील? आप दोनों प्लीज झगड़ा करना बंद कीजिए. माधुरी जी, टेलर बाबू कहाँ है? आपको पता है कुछ? आपसे बात हुई है क्या कुछ? हिच्यामुळे तो कुठं बोलतो माझ्याशी? म्हणजे काय झालं? गोपाळ नीट आहे ना? ही नाटकी बंद करा. माझ्या डोक्यात नको जाऊ. तुला नक्की माहित असणार हे कुठे आहेत. सगळं सांगून जातात ना तुला. ए येडेस का ग तू? काय बोलतेस ना? मला काही कळत नाही. हात सोड माझा. काहीच कळत नाही तुला? प्लीज प्लीज आप दोनों झगड़ा करना बंद कीजिए अभी. अभी टेलर बाबू कहाँ है वो ढूंढना बहुत जरूरी है हमारे लिए. लाली प्लीज आप चलिए मेरे साथ. चला. गोपाळ अचानक कुठं गेला असेल? यो कधी मध्ये इथं येत असतोय. इथं असलं तर बरंच आहे. गोपाळ, ए गोपाळ, अरे आहेस का इथं? काय प्रतिसाद देईना? कुठं गेला असेल यो? काय प्रतिसाद देईना? अहो काय लय दिवसांनी शेताकडे येणं केलं. हा आता काय पिकत असेल तर यायचं ना. बरं तू माझ्या लेकाला बघितलं का? कालच्याला बघितलेला बघा, गाडीवरनं गेला होता गावातनं. कुठं कधी? संध्याकाळच्याला बघितलेला बघा, आणि त्यानं पोलिसाचे कपडे पण घातलेली. अरे मर्दा त्यो नाही, तो सुधाकर. मी म्हणतोय गोपाळला बघितला का? तो टेलर वय हा पळून गेलेला, आता गावात डबल आलाय. अरे वय तोच बघितलं का? त्याला नाही बघितला बघा. काय परत पळून गेला का काय? तू निघत चल. तुला कोणी चौकशा सांगितलेत? आधी स्वतःच बोलवायचं मग परत ना. काय कळना, सोपा होतं इथं, तो बी कुठं दिसना. कुणी जाळला असेल इथं? हे काय? हे हाडूक? हे हाडूक कशाचं आहे?
जनावरचा आहे का माणसाचा आहे? पण माणसाचा हाडूक इथं कशा पाहिजे? नाही नाही, माणसाचं नसलच हे. अप्पा काय गडबड आज वावराकडे कसं काय येणं केलं? हा, जरा बाहेरची कामं चालू आहेत ना म्हणून. हा मला सांग रे, तू रोज येतो का रानात? हो नेहमी येतो. मग इथं वावरात आमच्या कुणी काही जाळल्याचं दिसलं का तुला? जाताना नाही किंवा अप्पा का? नाही बघितलं? नाही. माझ्या वावरात कांड केलेलं आहे कोणतरी. कसलं हो अप्पा कांड? ते मला समजलं की मी सांगतो तुला. येतो सांगायला, निघ तू. हा हा हा, जा जा.